कराड आश्रमच्या रेखा सकट हिचा आणखी एक कारनामा समोर। रेखा सकटकडून सोशल मीडियावर व्यक्तींची फसवणूक, कमेंट्स करणाऱ्यांना जाळ्यात ओढत असल्याची माहिती। देशात सप्टेंबर महिन्यामध्ये जनगणना होण्याची शक्यता। कोरोनामुळे 2021-22 मध्ये रखडली होती जनगणना। जनगणना करण्यासाठी 1.5 वर्षाचा कालावधी लागणार। बदलापूर अत्याचार प्रकरणी उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची दखल। उच्च न्यायालयाकडून सुमोटो याचिका दाखल। बदलापूर प्रकरणावर आज तातडीची सुनावणी। बदलापूर घटनेनंतर शिक्षण विभागाला जाग। पालिका शाळेत सीसीटीव्ही, सखी सावित्री समित्याही नसल्याची माहिती। शाळांकडून सुरक्षेसंदर्भातील माहिती गोळा करण्यास सुरुवात। बदलापूर आंदोलनामध्ये सर्व बदलापूरकर होते। फडणवीस जी उघडा डोळे बघा नीट। राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज महत्त्वाची बैठक। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बैठकीत होणार चर्चा। बैठकीत काय निर्णय होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष। एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात। सरकारला भूमिका जाहीर करण्याचा शरद पवारांनी दिला इशारा। अन्यथा स्वतः आंदोलनात सामील होण्याचा घेतला निर्णय। काँग्रेस कार्यकर्त्यांचा ईडी कार्यालयावर धडक मोर्चा। अदानी घोटाळ्याची चौकशी करा, काँग्रेसची मागणी। पुणे विशेष सत्र न्यायालयाच्या निर्णयाला नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबियांकडून उच्च न्यायालयात आव्हान। सीबीआय आणि सर्व आरोपींना नोटीस बजावून याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीमध्ये भीषण स्फोट। 18 जणांचा मृत्यू, 40 जण गंभीर जखमी। जखमींवर उपचार सुरू। एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी। विमानाला तातडीने तिरुअनंतपुरम विमानतळावर उतरवलं। बॉम्बच्या धमकीनंतर सुरक्षा अलर्ट जारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।